तुझी कूस माझ्या मायेची शेज, तुझं कुंकू 12 सूर्याचं तेज. आई काळूबाई तुझा आदेश घेऊन निघालोय, रस्ता दाखवलाय, आता यश बी घाल पदरात. माझ्या जीवाची ठाई माझी आई काळूबाई. आई काळूबाईच्या नावानं सांग भला, काळूबाईच्या नावानं सांग भला. आली गाली माझ्या आईची हाक आली. पूजेला कमळ. आजचा दिवसच तसा आहे ना. पापा, आज आर्याचा 21वा वाढदिवस आहे. 21 वर्षापूर्वीचं भाकीत हे आजही कानात मनात घुमतंय. आता पापा फक्त तुमच्यावरती भरोसा आहे. आर्यावरती कृपा कर, जप माझ्या आर्याला. गेली 21 वर्षे एका भीतीपोटी जगतोय आम्ही. या दिवसाची भीती होती, तो दिवस शेवटी उजाडलाच. माझ्या आर्याला, आम्हाला यापुढे तुझ्या कृपेची खूप जास्त गरज आहे बाबा. अतिश उभा राहा. अरे हे बड्डे गर्ल कुठे आहे? संकेत, शहाणे असं उठवतात का? दचकले ना रे मी. मूर्खा, का घाबरलो आम्ही तिकडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आर्या. बाबा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. बाबा ते बास झाला. ताई 21 वर्षांची झाली आज, त्यामुळे आज आपण तिचा वाढदिवस एकदम धमाकेदार पद्धतीने साजरा करूया. म्हणजे कसं पुढचं अख्खं वर्ष धमाकेदार जाईल. हो, नको नको, अजिबात धमाकेदार जायला नकोय. सुखाचं, शांतीचं आणि समाधानाचं वर्ष जायला हवं, कळलं? धमाकेदार नको. हे इल्या, आजचा दिवस आणि यापुढचा प्रत्येक दिवस सुखाचा, समाधानाचा, शांतीचा जाऊ दे. तुझ्या आयुष्यात तुझ्यावर कुठलंच संकट कधी येतं का? हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. अरे आयुष्यमान आई हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू. फ्रीज. आलं. तसेच थांबा बाबा. इन इन फ्रेम मध्ये फ्रेम मध्ये फोटो काढतो मी. ओल्ड. वाव, भारी आलाय फोटो. हे बघा. हे बघा. छान आलं ना. सॉलिड. पण तू नाही आहेस. एक मिनिट. तू घे ना सेल्फी. ये. थांब इथे. बाबा हसा. असा बाबा. हा. अजून एक. वाव, मस्त आलाय. हो, सुपर आला बाबा. आजच्या दिवसाचा हा पहिला फोटो आणि मला खूप फोटो काढायचे आज. काढ काढ काढ, भरपूर फोटो काढ. तुला हवं तसं वागा, कुठलंही बंधन नाही. तुला काय हवं ते कर. हे संख्या, आणि तू लक्षात ठेवायचं, ही आज जे काही मागेल ते हिच्या हातात आणून द्यायचं.
येस सर. तिला खोलीच्या बाहेर सुद्धा पडायला लागतं कामा नये, कळलं? ओके. आज मी मस्तपैकी सुट्टी घेतलेली आहे. दिवसभर आज आपण मजा करायची. घरामध्ये राहूनच आपण हा वाढदिवस साजरा करायचा. बाबा अहो बर्थडे ना माझा आज, मग बाहेर जायचं नाही असं कसं? अगं म्हणजे मला काय म्हणायचं होतं. नाही, एक बाबा. मिनिट, एक मिनिट. फोन बघतो. हा हॅलो. हा अच्छा अच्छा अच्छा. बरं मी आलो लगेच आलो. कोण होतं? तो कॅटरिंग वाला. हा. तो संध्याकाळी त्याला सांगितलं ना आपण, तर तो म्हणतो जरा येऊन ऍडव्हान्स दिला तर फार बरं होईल. बर. मग देऊन येतो ऍडव्हान्स. बर. हा पिल्या पटकन ऍडव्हान्स देऊन येतो. मस्त एन्जॉय कर. आणि आलोच मी आहे हा दिवसभर. येस आलो. हो हो. तू काय अशी लोळत पडणार आहेस का? एवढं सकाळचं उठवलं तुला मी. वेळाच का तू? बर्थडेच्या दिवशी कोणी लोळत पडेल का? आणि त्यासाठी वर्षातले एवढे दिवस आहेत की. बरं चला मी पटकन रेडी होते आणि जॉगिंगला जाऊन येते. चला. ऐक ना, आज राहू देत ना. अगं आज बाबांनी खास तुझ्याकरता सुट्टी घेतली की नाही मग? आणि त्यांनी काय सांगितलंय, आज अख्खा दिवस आपण सगळ्यांनी एकत्र राहायचंय. तेव्हा आज नको जाऊस ना. आणि मला आजच्या दिवशी ना कुठलाही वाद नकोय बाबा. आई चिल. अगं मी जॉगिंगला गेले म्हणून बाबा रागवणं इम्पॉसिबल. आणि तसंही बाबांना आनंदच होईल. बाबांनीच तर आम्हाला जॉगिंगची सवय लावली. आणि बाबांनी काय सांगितलंय, आज तुझा बर्थडे सो तुला वाटेल ते कर. सो मी पटकन आले, रेडी होऊन येते. लवकर वरा, मी बाहेर रेडी होतोय. वेळ नको काढू. हा, चल बाय. आई, आई, मी पण पटकन आले. पिल्लू पिल्लू ऐक ना पिल्लू. ए सिस, चल ना लवकर. किती वेळ लावतेस? एक तर बाबा याच्यात परत यायचंय आपल्याला. आले रे. चल ना. आणि तसे तुझ्यामुळेच उशीर होतो आपल्याला. अनिता हा अनिता. हा मी इथे आहे. ए, हा मी जाऊ आलो त्या कॅटरिंग वाल्याला ऍडव्हान्स देऊन आलो. आज संध्याकाळी आपल्याला डेकोरेशन करायचे. पार्टीला सगळ्यांना बोलवायचे. आपली कोण मित्रमंडळी येणार आहेत, मुलांची कोण येणार आहे, त्याप्रमाणे जरा वेगवेगळ्या पद्धतीने. हो. बरं ही कुठे आर्या? आर्या ती जॉगिंगला गेली. जॉगिंगला गेली? हो. तू पाठवलंस कसं तिला? मी काय सांगितलं होतं, आजच्या दिवशी तिला कुठेही पाठवू नकोस. हो हो. आज तिचा 21वा वाढदिवस आहे. तुला लक्षात येते का? 21वा वाढदिवस. आणि आजच्या कसं काय पाठवलंस तिला? आज मी रजा घेतली. आपण आज घरामध्ये राहूनच सगळ्यांनी हा वाढदिवस साजरा करूया. मी सांगितलं होतं की नाही? तर निदान आजच्या दिवशी. हे बघा विनाश, ती जॉगिंगला जात नाही म्हणून तू ओरडतोस ना. अरे तिथेच सगळी गडबड झाली. तिला मी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. उलट ती मला सांगते की मी जर का जॉगिंगला गेली नाही ना तर मला बाबा ओरडतील. नाही बरोबर, माझीच चूक आहे. मीच माती खाल्ली. नाही पण तिला आता आणलं पाहिजे परत. मी जाऊन घेऊन येतो. अविनाश 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 नको प्लीज. हे बघ, तिला आपण का थांबवतो ना ह्याचं आपल्याला तिला कारण द्यावं लागेल. कारण? अरे तिला जर का आपण कारण दिलं नाही तर ती नाही ऐकणार. हे बघ, त्यापेक्षा ती जॉगिंग वरनं आली ना तर मग तिला आपण घरामध्येच गुंतवून ठेवूया. आता कोण आलं? मी बघते. हे बघ, प्लीज फोन करू नकोस. आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. आली ग येळ आली बाय. 21व्या वर्षाची चाहूल लागली आहे. अदृष्टात काय घडलंय? एका आईशिवाय
कुणाला बी ठाव नाही. तिच्या पायावर ठेव दोई, बघ धावत येईल माझी आई काळूबाई. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. ये बाय, आज येतेस ना व पोरीला देवळात घेऊन. आई वाट बघते पोरीची. कोणीही येणार नाही, कळलं? गेली 21 वर्ष माझ्या मुलीला काळूबाई पासून लांब ठेवलंय मी. काळूबाई हे नाव आमच्या कुटुंबाला धार्जिणं नाहीये. तुम्ही प्लीज निघू शकता. अरे कशा पाय करते एवढी वल्गना. आलं काळूबाईच्या मना, तिथं कुणाचं बी चालना. येशील येशील, अरे तू पण येशील बाबा. अरे तिनं बोलवलं हाय, तिनं समध्यांच्या आईनं. देवी काळूबाईच्या नावानं चांग भलं. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. काळूबाईच्या नावानं चांग भलं. काळूबाईच्या नावानं चांग भलं. कुठे येणार नाही ती, लक्षात ठेव. काही झालं तरी माझी आर्या काळूबाईच्या मंदिरामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही. अविनाश, अविनाश प्लीज शांत हो. अविनाश, काय शांत राहू? अविनाश शांत हो. अविनाश, अविनाश, काय काय करतोस? काय काय करतोस तू? वाटलंच होतं मला. ही बाई आली ना तेव्हाच मला वाटलं होतं. ताऱ्याच्या बाबतीमध्ये काही विपरीत घडलं नाही म्हणजे मिळवली. आज बर्थडे, नेक्स्ट 3 days कॉलेज फेस्टिवल. हा आठवडा खूप जास्त गडबडीचा जाणार आहे. डान्स कॉम्पिटिशन बद्दल विसरलीस का तू? नोटीस बोर्डवर लावलं होतं एवढं. कशी विसरेणार आहे? नोटीस बोर्ड बघितलाय मी, पण संकेत यार, आज माझी रिहर्सल मिस होणार. ठीक आहे ना, जो बर्थडे ना, आज बर्थडे करायला सगळं माफ असतं. तसं नाही रे, परफॉर्मन्सला तर रिहर्सल पाहिजे. हॅलो, You want to say sorry? सांगत होतो मी, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊ नका. पण नाही, एक दिवस जॉगिंगला गेला नसता तर काय आभाळ कोसळलं असतं? अहो बाबा, पण आजचं काय एवढं? हा, हे रोमिओ रस्त्याने रोज असेच फिरत असतात. कळतच नाही मला तुमचं. संकेत, म्हणून तू मारामारीवर उतरलास? बाबा, त्याने ताईला मुद्दाम धक्का दिला. मी काय बघत राहणं अपेक्षित होतं? अरे पण कडक शब्दामध्ये समज देता आली असती. मारामारी कशाला केलीस? आज तुझ्या दोघांमध्ये मारामारी झाली म्हणून एवढ्यावर निभावलंय. उद्या तो मुलगा 4 टोळकी घेऊन इकडे आला तर कसा निभाव लागणार आहे तुझा? आय एम सॉरी, पण मला तुमचं हे म्हणणं पटत नाहीये. मला ना कळतच नाही तुमचं काही. लहानपणापासून बघत आलोय, तुम्ही ऐनवेळी का कच खाता? संकेत, बाबांशी असं बोलतात? सॉरी बाबा, मला तुमचा अपमान नव्हता करायचा, पण मला खरंच प्रश्न पडलाय. तो आहे मी तसाच घाबरतो मी. ते आपलं घर काडी काडी करून उभं केलंय मी. आपल्या चौघांची काळजी वाटते मला. ते घर, घरातले आपण माणसं सुरक्षित राहावीत असं वाटतं मला. बाहेरच्या कोणाचाही धक्का लागू नये असं वाटतं मला. बाबा, डोंट वरी, आपण आहोत ना एकमेकांना. मग कसा कोणा बाहेरच्याचा धक्का लागेल? बाबा, तुम्ही नका काळजी करू, आहे ना मी. तुम्ही म्हणायचं बघा,
की मुलगा 16 वर्षांचा झाला की तो बापाचा मित्र होतो, तसं मी कायम उभा राहीन खंबीरपणे ताईपाशी. रादर तुम्हा सगळ्यांच्या पाशी. तुमच्या कोणाच्याही बाबतीत काहीही गैर होऊ देणार नाही. प्रॉमिस. मला बरं वाटलं ऐकून. पण तरी सुद्धा यापुढे कुठल्याही मारामारीच्या भानगडीमध्ये तू पडायचं नाहीस. तो फायनल. आणि हे आज घराच्या बाहेर तू पडायचंच नाही. बाबा अहो पण घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही. आजच्या दिवशी तू घराबाहेर जायचं नाही. ह्याच्यावर मला चर्चाच नको. ओके. जीवावरचं शेपटावर बेतलं म्हणून नशीब. जीवावरच म्हणजे मी जीवावरचं म्हणजे हा ठोंब्या याला हे लागले ना इथे एवढ्यावरच निभावलं म्हणून बरं असं म्हटलं मी. हे बघ, या विषयावर मला चर्चा नकोय. आज कुणी घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. विषय संपला. बाबा बाबा अहो बाबा पुन्हा विचित्र वागतायत. आई आई अगं काय झाले बाबांना? हे खूप ऑड वाटतंय सगळं. जाऊ देत ना आर्या. तुम्हाला माहितीये ना बाबांचा तुमच्या दोघांवरती किती जीव येते आणि तुझ्याकरता जरा ते जास्तच हळवे होतात. तेव्हा ते सांगतायत ते ऐका ना. एक दिवस बाहेर जाऊ नका आणि काय फरक पडतोय. आई अगं काय झालंय तुला? तू का असं विचित्र वागतेस? अगं सोड ना, तू नको काळजी करू एवढी. आपण एक काम करूया, तुझ्या बर्थडे सेलिब्रेशनची तयारी राहिली ना ती करून घेऊया. चल. अरे हो रे बाबा, ते तुम्ही सगळं ते बघा डेकोरेशनचं काय ते. चला मला किचन मध्ये बरीच काम आहेत. संकेत, नशीब आई तरी नॉर्मल झाली. पण बाबांचं ना काही कळतच नाही रे. आली ग येळ आली बाय. 21व्या वर्षाची चावल लागली आहे. तिच्या पायावर ठेव डोई. बघ धावत येईल माझ्या आई काळूबाई. कोणी येणार नाही तिला घेऊन. तेवढा 20 वर्ष माझ्या मुलीला काळूबाई पासून लांब ठेवले. काळूबाई हे नाव आमच्या कुटुंबाला धार्जिणं नाही. कुटुंबाला धार्जिणं नाही. कुटुंबाला धार्जिणं नाही. वीस वर्षाची होईल तेव्हा तिची दुनिया पलटल. त्या दिवशी काळूबाईला हाक मारायचं विसरू नका. आज जशी पायावर ठेवली तशीच ठेव. ही पोरगी वेगळी हाय. ध्यानात धर. विसरू नका. कसं विसरेन मी आई. आई काळूबाई तूच तर तिची खरी आई आहेस. तुझ्या पायावरती डोकं ठेवायला आणायला जवळ. अविनाशच्या मनाविरुद्ध जर का मी देवळामध्ये यायला हवं असेल तूच मला काहीतरी संकेत दे. आर्या, मी काय म्हणतेय,
आई आई काय ग काय झालं? ओ अच्छा हे सगळं बघून घाबरलीस का? चिल. अगं कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शन मध्ये मी देवी होणार आहे ना, सो जस्ट बघत होते मला सूट होतंय की नाही. आली ग येळ आली बाय. 21व्या वर्षाची चावल लागली आहे. ये बाय आज येतेस ना हो पोरीला देवळात घेऊन. आई वाट बघते पोरीची. तिच्या पायावर ठेव डोई. बघ धावत येईल माझी आई काळूबाई. किती झाले? 50 रुपये. हे घे दादा. चल. आई पण तू असं अचानक मला काळूबाईच्या मंदिरात का घेऊन आलीस? अगं तुझा वाढदिवस आहे ना आज, म्हणून आणले देवळात. आणि बघ ना आजचा दिवस किती शुभ आहे. आज दुर्गाष्टमी आहे आणि त्या निमित्ताने मंदिरामध्ये लघुचंडीचा होम आहे. आणि आजच्या दिवशी तुला आईचा आशीर्वाद मिळाला तर चांगलंच आहे ना. चल. आई पण बाबा? बाबा आता बाहेर गेले, पण ते घरी पोचायच्या आत आपल्याला घरी जायला हवं. चल 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 चल. बरं मी ओटी घेऊन येते. हा मावशी कशी दिली ओटी? काळूबाईच्या नावानं चांग भलं. ही लेक जेव्हा 21 वर्षाची होईल तेव्हा तिची दुनिया पलटल. त्या दिवशी काळूबाईला हाक मारायचं विसरू नका. आज जशी पायावर ठेवली तशीच ठेव. तुझी ती तानुली आज 21 वर्षाची झाली. पर आलीस काळूबाईच्या पायी डोई ठेवायला आलीस. हो पण तुम्ही जी काय भविष्यवाणी केली होती तसाच काहीच नाही घडलं. आई काळूबाईची कृपा. अजून दिस संपला नाही पोरी. काळूबाईच्या नावानं चांग भलं.